इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जागतिक राजकीय डाव्या विचारसरणीच्या दुहेरी मापदंडांवर टीका केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर माइली यांच्यासह जागतिक नेते आता एका नवीन जागतिक रूढीवादी चळवळीला आकार देत आहेत, हे अधोरेखित केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उजव्या विचारसरणीचे भाष्यकार डॅन बोंगिनो यांची FBI उपसंचालकपदी नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय की बोंगिनो हे आपल्या देशाबद्दल अविश्वसनीय प्रेम आणि उत्कटतेचे धनी होते आणि ते नव्याने नियुक्त झालेले FBI संचालक काश पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. पोप फ्रान्सिस यांची प्रकृती दुसऱ्या दिवशीही गंभीर आहे आणि रक्त चाचण्यांमध्ये किडनी निकामी झाल्याचं दिसून आलंय, असं व्हॅटिकनने म्हटलंय. पोप यांना श्वसनाचा कोणताही त्रास झालेला नाही, परंतु रोमच्या जेमेली रुग्णालयात ऑक्सिजन थेरपी आणि उपचार सुरू असल्याने त्यांच्या बरे होण्याची शक्यताही अनिश्चित आहे. रविवारी झालेल्या जर्मनीच्या निवडणुकीत अतिउजव्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनीने आतापर्यंतचा सर्वाधिक मतांचा वाटा मिळवलाय. 20% अधिक मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. फ्रेडरिक मर्ज यांच्या नेतृत्वाखालील रूढीवादी युतीने 28% अधिक मते मिळवून सर्वाधिक मते मिळवली आहेत. ट्रम्प प्रशासनाने रविवारी मध्यरात्रीपासून युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर पाठवलंय आणि शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. सुमारे 4200 कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याव्यतिरिक्त किमान 1600 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जात आहे. हजारो USAID कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला प्रयत्न फायदेशीर आव्हानांमुळे अडकल्यानंतर काही आठवड्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. असं दिसतं की जर्मनीतील कन्झर्वेटिव्ह पक्षाने खूप मोठी आणि बहुप्रतीक्षित निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेप्रमाणेच जर्मनीतील लोकही इतक्या वर्षांपासून प्रचलित असलेल्या अज्ञानाच्या अजेंड्याला, विशेषतः ऊर्जा आणि इमिग्रेशनला कंटाळलेत, असं ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवरील एका ऑल कॅप्स पोस्टमध्ये म्हटलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितलं की जर युक्रेनमध्ये शांतता निर्माण झाली तर ते पद सोडतील. तसंच देशाच्या NATO सदस्यत्वासाठी ते आपलं पद बदलू शकतात, असं देखील सुचवलंय. जर युक्रेनमध्ये शांतता असेल, जर तुम्हाला खरोखरच माझे पद सोडण्याची गरज असेल तर मी तयार आहे. मी ते नाटोसाठी बदलू शकतो, असं झेलेन्स्की यांनी कीवमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलंय. अल अरेबियाने वृत्त दिलंय, गरज पडल्यास ते तात्काळ निघून जातील, असंही त्यांनी सांगितलंय. व्हाईट हाऊसने सोमवारी सांगितलंय की हमासने इस्रायली कैद्यांना केलेल्या क्रूर वागणुकीचा हवाला देत 620 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका पुढे ढकलण्याच्या इस्रायलच्या निर्णयाचं समर्थन केलंय, असं अल जझीराने वृत्त दिलंय. कैद्यांच्या सुटकेचा विलंब करणे हा योग्य प्रतिसाद आहे, असे अल जझीराने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते ब्रायन ह्युजेस यांच्या निवेदनाचा हवाला देत म्हटलंय. गेल्या महिन्यात झालेल्या युद्धबंदी करारानंतर गाझाच्या पुनर्बांधणीत युरोपियन संघाची भूमिका विचारात घेतल्याने इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार सोमवारी ब्रुसेल्समध्ये वरिष्ठ युरोपीय अधिकाऱ्यांना भेटतील, ज्यामुळे युरोपियन युनियनशी संवाद पुन्हा सुरू होईल. सप्टेंबरमध्ये बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेलेले हिजबुल्लाहचे माजी नेते हसन नसरल्ला यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेत. रविवारी लेबनीज राजधानीच्या बाहेरील एका स्टेडियममध्ये काळे कपडे घातलेले शोक करणारे लोक जमले होते. त्यांनी नसरल्लाचे उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन यांनाही श्रद्धांजली वाहिली. एलॉन मस्क यांनी त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये असं म्हटलंय की ज्या कर्मचाऱ्यांनी संदेशाचे उत्तर दिले नाही त्यांची नोकरी त्यांना गमवावी लागेल. सर्व संघीय कर्मचाऱ्यांना लवकरच एक ईमेल मिळेल ज्यामध्ये त्यांनी गेल्या आठवड्यात काय केले हे समजून घेण्याची विनंती केली जाईल. प्रतिसाद न दिल्यास राजीनामा दिला जाईल, असं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा येथील डोंगराळ गलियात प्रदेशात रविवारी पार्किंगच्या वादातून एका स्थानिक व्यक्तीच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या जमावाने संशयित वॉचमनला पोलिसांपासून हिसकावून घेतलं आणि त्याला मारहाण करून ठार मारलं. इस्लामाबाद पासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांगला गली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस अधिकारी जखमी झालेत.
न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी आल्याने विमान रोमला वळवण्यात आलं, जिथे इटालियन लढाऊ विमानांनी त्याचं संरक्षण केलं आणि तपासणी देखील केली. हा धोका अविश्वसनीय मानला गेला, परंतु सुरक्षा प्रोटोकॉलमुळे विमान वळवणे आवश्यक होते. क्रू विश्रांतीसाठी रात्रीच्या मुक्कामानंतर विमानाला परवानगी देण्यात आली आणि ते पुन्हा रवाना करण्यात आलं. दुबई स्थित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायबिटने शुक्रवारी वृत्त दिले की हॅकर्सनी 1.5 अब्ज डॉलर्स किमतीची डिजिटल मालमत्ता चोरली आहे, जी उद्योगाच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रिप्टो चोरी आहे. बायबिटचे सीईओ आणि संस्थापक बेन झोऊ यांनी ऑनलाईन चॅट दरम्यान हॅकिंगला संबोधित केलं आणि वापरकर्त्यांना तुमचे पैसे सुरक्षित आहेत असं आश्वासन देखील दिलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर विविध देशांचे उच्चायुक्त आणि राजदूतांसह रविवारी आसाममधील जोरहाट विमानतळावर ॲडव्हान्टेज आसाम 2.0 मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेत. हा मेगा झुमोईर कार्यक्रम एका मोठ्या उत्सवाचा भाग आहे, ज्यामध्ये ॲडव्हान्टेज आसाम 2.0 शिखर परिषदेचा समावेश आहे. या कार्यक्रमात गुवाहाटीच्या सरुसजाई स्टेडियममध्ये आसाममधील 8,000हून अधिक झुमोईर कलाकार सादरीकरण करतील.